कारण प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख अतिथी आणि आजच्या दिवसामध्ये त्यांनी येऊन आपली हजेरी लावली, या रंगमंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. रिजन्सी सुपर लीग 2024 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आपण आसनस्थ व्हायचं आहे, बसून घ्या. प्रमुख अतिथी गीता मॅम यांना मी नक्कीच सांगू इच्छितो, या मॅचचा हिरो नो डाऊट दॅट अबाउट. नाव घ्या मित्रांनो, कोण ठरेल या मॅचचा हिरो? अतुल अंडे, प्लेयर ऑफ द मॅच. 14 चेंडू मध्ये 43 धावांची वादळी खेळली, 4 चौकार 5 षटकार आणि गोलंदाजी करत असताना मात्र 9 धावा खर्च करून 2 विकेट्स देखील घेतल्यात. क्या बात आहे. प्रोफेशनल प्लेयर देखील आहेत मित्रांनो ते. मी नक्कीच त्यांची प्रोफाईल बघितली आता याच्यावर. प्लेयर ऑफ द मॅच जेव्हा त्यांना घोषित झाला, फुटवर्कचा वापर, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आदित्य टिपलेने टिपला झेल, फलंदाज होतो फेल.
चिंटू सिनियर आहे. बॉलिंग ट्रॅकवर सचिन शेलार. बॅटर्स आणि बॅटिंग करत असताना याच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली. यावेळी फटका काय सुरेख क्लासिकल स्ट्रोक. चेंडू जातोय डीप पॉइंट, सीमा पार येतोय. दणदणीत कणकणीत चौकार. चार रन चौकार येतोय. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सुरू आहे. सचिन शेलार आणि किशोर उगले हे सलामीचे दोन फलंदाज आहेत. यावेळी देखील फटका फसलाय. धाबाची शक्यता. बिग विकेट डाऊन. नवीन गोलंदाज प्रकाश. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मिड विकेटला आणि चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान मात्र एक धाव जोडली जाते. संदीप चौधरी जर्सी क्रमांक 2 परिधान केली आपल्या टीमच्या नावाची आणि टीमच्या अस्तित्वाची जर्सी आहे. मित्रांनो, इथून मात्र जर आपला अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगल्या धावा उभाराव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या टीमला चांगला खेळ करावा लागेल. ओव्हर द स्टंप्स. अरे फुलटॉस चेंडू होता परंतु बॅटवर आला नाही. लॉलीपॉप चेंडू क्रिकेटमध्ये त्याला म्हटलं जातं. फुलटॉस गेंद मतलब एक परवनी मेजबानी रहती है बैट्समैन लोग के लिए, लेकिन बहुत कम बैट्समैन है जो उसको स्वीकारते और उसको गेंद को मैक्सिमाइज कर पाते. 2 गेंदे 11 रन अभी तक. हल्का फुल्का मैच में रोमांच है और बढ़ेगा क्योंकि ये गेंद जा रही है, सीमा पार नहीं जाएगी लेकिन
एक ही रन मिलेगा। 3 गेंदे 12 रन। अभी तक स्कोर धीमी गति से आगे बढ़ता हुआ सेकंड गियर में बैटिंग कर रही है रेबंस। लेकिन सचिन शेलार अगर मैदान में रहते तो चौथे या 5वें गियर पर बल्लेबाजी चलती। किशोर उगले एक अच्छे बैटर है लेकिन वाइड गेंद। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 13 पर। 3 गेंदे 13 रन। इस बार उछाल दिया गेंद को। गेंद जा रही है काउ कॉर्नर सीमा पार। स्टैंड्स क्लियर करते हुए और मिलेंगे 6। हमने भी थोड़ा सा हिंदी के लिए रुक किया है क्योंकि गीता मैम भी यहाँ पर आई है और उनको भी हिंदी कमेंट्री थोड़ा सा हम सुना रहे। नक्कीच तिन्ही लँग्वेजेस त्यांना ज्ञात आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। 10 लँग्वेजेस येतात त्यांना। प्रथमतः तिथे आम्हाला समजला। चांगला फटका तिथे इनफिल्डला बीट करतो चेंडू। 1 बाउन्स मध्ये गॅदर करेल का? पाच चेंडू आणि 21 धावांची मजल। आतापर्यंत स्कोर कार्ड हलतं जुलतं ठेवतोय फलंदाज किशोर उगलेच्या बॅटमधनं बिग हिट आला। 5 चेंडू मध्ये 9 बनवले आहेत। संदीप चौधरी मात्र थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळतोय। 2 चेंडू मध्ये 2 धावा बनवले आहेत संदीप चौधरीने। त्याची देखील बॅट चालणं गरजेचं आहे। यावेळी शॉर्ट पिच बॉलला पुल करायचं होतं तिथे। फटका चांगला निवडला होता परंतु कनेक्शन झालं नाही बॅट आणि चेंडू मध्ये। चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला। रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी होती। 2 षटकांचा खेळ समाप्त। 2 षटकामध्ये आतापर्यंत 10.50 च्या सरासरीने 21 धावा बनवल्यात। आणखी 2 षटकं फेकायची बाकी आहेत। राईट आर्म मीडियम पेसर सचिन सिंगला इन्व्हाइट केले। गोलंदाजी ट्रॅक वर तो सज्ज होईल। फुटवर्कचा वापर संदीप चौधरी झालाय ऑन फायर। आणि चर्चा केली होती संदीपची बॅट चालणं गरजेचं आहे। पाय देखील चालले आणि चेंडूला फेकून दिला सीमा पार। भव्य आणि दिव्य लांबलचक पल्ल्याचा आहे तो षटकार। यावेळी फ्लिक करायचा होता वाइडर लाईनचा चेंडू। पंचांचा इशारा येतोय। वाईट बॉल आहे। यावेळी देखील फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एकच धाव मिळते।
29. हा फटका सुरेख चेंडू चाला लॉंग ऑन सीमा पार येतोय किशोर उगलेच्या बॅट मधनं षटकार. आउटचा रस्ता दाखवून दिलाय संदीप चौधरीला. पाणी फटका होता परंतु तिथे नाखुश असतील संदीप, कारण चिंटू होते आणि चिंटू अशा प्रकारच्या चुका कमी करतो. चिंटूने पकडला झेल आणि संदीप चौधरीला मात्र डगआउट मध्ये. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत म्हणजे अथर्व पाटील. तटी 36 धाबा झाल्यात धावफलकावर. शेवटचा अंतिम बॉल, यानंतर एक षटक फेकलं जाईल आणि त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील रेजन्सी रेबल्स टीमला. हवेमध्ये आहे चेंडू, जर्सी नंबर 17 पोचेल का? खतरा आहे तिथे, पोचला आणि अथर्व पाटीलला आता मात्र गोल्डन डकची शिकार बनवली. विकेट. इथे देखील फटका फसला होता परंतु आदित्य टिपले तोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचला नाही. विनयने कालच्या दिवसामध्ये काय क्षेत्ररक्षण केलं होतं, एकही चेंडू आपल्या हातातून जाऊ दिला नाही आतापर्यंत विनयने. बहुत अच्छा फील्डिंग किया विनय भाई. कल के दिन भी बहुत अच्छा मतलब फील्डिंग किया था. यावेळी मात्र गगन भरारी, गगन चुंबी फ्लॅट षटकार.
मधनं आलेत. टीमची टोटल 44, 4 गडी गमावलेत, 4 विकेट्स गमावल्यात, आणखी 4 चेंडू शिल्लक आहेत. रेजन्सी वॉल्स अँड रेजन्सी रेबल्स हे दोन टीम्स आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. महासंग्राम, घमासान युद्ध. पुढचा चेंडू राऊंड द स्टंप्स, बॅटची आउटसाइड एज लागली, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि पकडला झेल. फलंदाज झाला फेल. किशोर उगलेला आता मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. मोठा मासा जाल्यामध्ये अडकला. सचिन यादव आला नवीन बॅट्समन. शिवम सिंग आणि सचिन यादव हे दोन्ही नवीन बॅटर्स आहेत. दोघांनी एकही चेंडू खेळून काढला नाही आतापर्यंत. 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहे. धावसंख्या 44. अर्धा संघ डगआउट मध्ये बसलाय. 5 गडी बाद झाले आहेत. फटका सुंदर आहे तिथे. चिंटू आणि मिसफील्ड होतीये. 4 धावा मिळतील. शेवटचा चेंडू, धावसंख्या 48 या आकड्यावर. फर्स्ट इनिंग मधला अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा जगदीश कौर. 12 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे 5 चेंडू मध्ये. बॅट वेगाने फिरवली परंतु धावबाद स्वरूपात फलंदाज बाद आणि अशा रीतीने इथे फर्स्ट इनिंग समाप्त झाली. 48 धावा बनवल्या. 49 धावांची गरज आहे रेजन्सी वॉल्स टीमला. पॅकर्स अँड जायंट्स, रेजन्सी जायंट्स आणि रेजन्सी पॅकर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला टॉस साठी लगेच हजर राहा.
टीमने फिल्डिंग पारंपरिक डिसिजन आहे फिल्डिंग आणि तो चूज करत असताना दरम्यान चालू असलेला रंगतदार सामना रेजन्सी वुल्फ्स अँड रेजन्सी रेबल्सने 48 धावांचं टार्गेट सेट केलाय 49 धावांची गरज इथे वुल्फ्सला आणि त्या तयारीत दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत एका बाजूने आदित्य टिपले आणि दुसऱ्या बाजूने राहुल हंडे आदित्य टिपले राईट हँडर बॅटर आहे आणि राहुल देखील राईट हँडेड बॅटर आहे दोन्ही रायटी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि गोलंदाज किशोर उगले चांगली बॅटिंग केली किशोरने आणि तोच किशोर बॉलिंग ट्रॅकवर ऑफिशियल पंचांचा इशारा लेट्स प्ले सामन्याला होते सुरुवात पुन्हा एकदा दोन्ही टीमला समसमान शुभेच्छा मित्रांनो आपण पाहतोय रेजन्सी सुपर लीग 2024 हा तरार सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत पहिल्याच बॉलवर एलिफंट एज होती आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी मॅन फ्रॉम मुरबाड प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजर राहुल हंडे यावेळी झेलची संधी राहुल हंडेला गोल्डन डकची शिकार बनवतोय किशोर उगलेने मात्र परतीचा प्रवास दाखवला आणि पहिल्या विकेटचं पतन राहुल हंडे परतला बॅटची एज लागली आणि तिथे झेल टिपला त्यानंतर मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चिंटू सिनियर एक एक्सपिरियन्स क्रिकेटर आहे या रेजन्सी मध्ये काही काल महाकाल 11 मांडा टीमला लीड देखील करत होता चांगला क्रिकेटर आहे यावेळी लावडा अपील बॅक टू बॅक धक्का लागतोय दुसरा शार्क माशांची शिकार करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते नवीन बॅट्समन प्रकाश सोनार इथे मात्र प्रकाश सोनारला चांगली बॅटिंग करावी लागेल अन्यथा आदित्य टिपलेवर पूर्णपणे दबाव जाईल कारण आदित्य टिपले असा एक खेळाडू आहे या टीम मध्ये जो या मॅचचा चित्र पालटण्याची धमक ठेवतो एक बिग हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे या रेजन्सी क्रिकेट मध्ये आणि रेजन्सी साठी आदित्य टिपलेने रेजन्सी ओल्डसाठी काल चांगली कामगिरी केली होती परंतु किशोर उगलेला देखील कमी लेखून चालणार नाही क्वालिटी प्लेयर म्हणून ज्याची ख्याती आहे यावेळी विकेट हॅट्रिक होते की काय चेंडू जातोय परंतु तिथे नो मॅच लँड मध्ये पडतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळते तिथे आमचे काका चेंडू मागे पळत होते त्यांच्या हातामध्ये चेंडू सापडला नाही
काका ने भी बहुत मेहनत ली है कमेटी के लिए। श्रीवास्तव काका हर एक चीज को मतलब एक ध्यान से परखा है उन्होंने। 2 दिन में मैं देख रहा हूँ कि काका ने बहुत अच्छा योगदान दिया है कमेटी के लिए और ये रीजेंसी सुपर लीग 2024 को सक्सेसफुल करने के लिए। और एक्सपीरियंस इंसान की जरूरत हमेशा रहती है और वो एक्सपीरियंस इंसान वो काका है, श्रीवास्तव काका। पुढचा चेंडू किशोर उगले, आपले आदित्य टिपले आउट होईल की नाही काय झालंय? नॉट आउट, नॉट आउट। बॅटची एज लागल्यानंतर खाली राहिला चेंडू, बाउन्स झाला। आज पंचांच्या भूमिकेत खूप चांगली कामगिरी ऑफिशियलच्या माध्यमातून राहिली। सागर सर असतील, निकेश सर असतील आणि अंबरनाथचे डान्सिंग अंपायर राणे सर, या तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे। दरम्यानचा बॉल वाईड चेंडू आहे। निकेश सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग पंचात सागर सर आणि आमच्या थर्ड पंचांच्या भूमिकेत सध्या कॉमेंट्री पॅनल कॉमेंट्री बॉक्समध्ये राणे सर आहेत अंबरनाथचे। खूप अनुभवी असे पंच या टुर्नामेंटला लाभलेत, त्यांचं मी शतशः ऋणी आहे कारण खूप चांगला जे निर्णय असतात ते आतापर्यंत त्यांनी निर्णायक पद्धतीने दिलेत आणि कुठलाही या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याचा देखील त्यांनी भान ठेवून खूप चांगली पंचगिरी केली, अत्यंत सुंदर। शिवम सिंग साठी कॅश प्राइज झाले, प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आपल्या 18 नंबर जर्सी गणेश नायकवाडे यांच्या माध्यमातून। त्यानंतर टेक्निकल टीम जी आपली लाईव्हची आहे, 2 चेंडू 4 चेंडू आणि 2 धावा झालेत मित्रा। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। एक ओव्हर आणि 4 धावा मात्र। जर आदित्य टिपलेची विकेट घेतली शिवम सिंगने तर गणेश नायकवाडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। शिवम सिंग आता डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असेल की आदित्य टिपलेला मला बाद करायचं आहे कारण 2000 नाही तर 30,000 कडे लक्ष आहे। आदित्य टिपले असा फलंदाज आहे, या क्षणाला देखील मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देऊ शकतो तितकी क्षमता आहे। तर मी चर्चा करत होतो मित्रांनो, टेक्निकल टीम जी ओम साई MTC लाईव्ह, आमचे रोशन खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आणि कॅमेरामॅन दोन्ही त्यांनी आज खूप चांगले दृश्य टिपून दिलेत आणि लाईव्ह प्रेक्षकांना त्यांनी खूप सारी मजा लुटण्यास मदत केली आहे। यावेळी मात्र इनफिल्डला बीट करतोय डीप पॉइंटला अथर्व पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण, पायातला शूज पडू दिला पण चेंडू काही सोडला नाही त्यांनी। आणि या रिजन मध्ये विनय होते, विनयने या रिजन मध्ये चांगली फिल्डिंग केली उल्स संघासाठी आणि इथे रेबन साठी अथर्व पाटील करतोय जॉय। आदित्य टिपलेची मोठी विकेट या मॅच मध्ये आम्ही रिमेंबर करून देतोय। शिवम सिंगला 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। अलॉंग द कार्पेट काका होते तिथे। सत्यम सिंग कडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे शिवम सिंगला, त्यांचे बंधुराज आहेत ब्रदर। आदित्य टिपलेच्या विकेट साठी हा आमचा आवाज पोहोचवतायत डीजे सोन्या साऊंड सिस्टम, त्यांचा देखील मी धन्यवाद करतोय। खूप गोड आवाज पोहोचवतात आमचा आणि पंधरा चेंडू 41 धावांची गरज आहे। 3 चेंडू 8 धावा झाल्यात आतापर्यंत।
शिवम सिंग बॉलिंग ट्रॅक वर सोडून देतो चेंडू वाईडर लाईनचा बॉल आणि 15 मध्ये 40 बनवायचे आहेत. गणेश नायकवाडेच्या माध्यमातून प्राइज इन्क्रीज होतोय 3000 रुपयांचं प्राइज. यावेळी मात्र धमाका क्षेत्ररक्षक आहे 3000चा झेल मित्रा. चार 4000ची नाही 30,000ची विकेट होती. कारण मॅच बदलणारी विकेट. या मॅच मध्ये येते ट्विस्ट. कारण सत्यम सिंगने लावले होते 1000 आणि गणेश नायकवाडेने लावले होते 3000 या आदित्य टिपलेच्या विकेटसाठी. आणि शिवम सिंग झाला ऑन फायर. आदित्य टिपलेला डगआउटच्या आश्रयाला पाठवलाय. आणि गुड न्यूज आहे शिवम, अकाउंट मध्ये 4000 रुपये आलेले आहे. तुझ्या गुगल पे झालेला आहे. दरम्यान सुंदर चेंडू आणि एकच धाव मिळते. अतुल हांडेकडनं इथे कॅश प्राइज लगावलं गेले प्रकाश साठी. जर षटकारांची हॅट्रिक जर मारली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे अतुल हांडेकडनं. 5555 आहेत प्रकाशने जर 3 षटकार मारले तर. मॅच जिंकून दिली तर. बारह गेंद पे 39 रनों की जरूरत. 12-39 समीकरण सोपं आहे मित्रांनो. 19.50 ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा बनवाव्या लागतील इथे रेजेन्सी उल्फ संघाला. मजबूत स्थितीमध्ये रेजेन्सी रेबन संघ. कारण धारदार गोलंदाजीचा तोफखाना असणारा हा संघ आहे. शिवम सिंगने देखील चांगली गोलंदाजी केली. किशोर उगलेने 2 विकेट्स घेऊन 4 धावा खर्च केल्या. शिवमने 6 रन्स देऊन 1 विकेट आपल्या नावावर केली. संदीप चौधरी चांगली बॅटिंग केली होती संदीपने. तोच संदीप. यावेळी फटका सुंदर क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश कोर. प्रकाश सोनारसाठी अजूनही कॅश प्राइज ऑन आहे 5555 रुपयांचं. जर हा सामना त्याने जिंकून दिला रेजेन्सी उल्फ टीमला तर 5555 रुपयांचं कॅश प्राइज राहुल हांडे यांच्या मार्फत. फटका सुंदर आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हाताने चेंडूला पकडलाय देखील. सचिन शेलार होते. व्हाईट बॉल
10 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. यावेळी फटका सुंदर आहे. प्रकाश सोनारच्या बॅट मधनं 4 धावा मिळतील. मध्ये 33 ची गरज आहे. 9 चेंडू 33 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 2 षटक पूर्ण. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले 16 धावा. 9 चेंडू मध्ये 33 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळी चेंडू हवेमध्ये. बॅट फेकली चेंडूवर आणि क्षेत्ररक्षक शिवम सिंग आला तिथे आणि क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. फलंदाज होतो फेल. आपण तयार राहायचंय. इन ऍक्शन मध्ये प्रवीण प्राचांडे पाहायला मिळतील आपल्याला. अण्णा जर्सी नंबर 10 आयकॉन प्लेयर ऑफ जायंट्स. काय तुफानी फटकेबाजी सकाळच्या सत्रापासून त्यांनी केली आहे. बॅटिंग मध्ये दमखम आहे मित्रांनो. तरुण देखील असतील. राहुल दुबे. खोदून काढलाय चेंडू. जातो डीप मिड विकेटला. एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न परंतु एकच भिलेल. यावेळी मात्र फटका सुंदर. बॅकवर्ड बाउंड्री जाईल बाहेर. 4 मिळतील. आणि अष्टपैलू क्रिकेटर आहे.
4 चेंडू 27 धावांची गरज आहे. यावेळी हवेमध्ये सोडला चेंडूला, सचिन शेलारला विकेट मिळतीये. तीन चेंडू फेकले सचिन शेलारने आणि 5 धाबा खर्च केल्यात. एक विकेट आपल्या नावावर. नो चेंडू आणि तिथे बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर जातो एका धाबेसाठी. 1+1 2 आणि या 2 धावा अवांतर मिळतील. नेक्स्ट बॉल असेल फ्रीड. फ्रीड बॉल. खास फायदा उचलता आला नाही फ्रीड बॉलचा. काकांनी तिथे श्रीवास्तव काका तिथे अलर्ट होते. स्क्वेअर लेगला होते काका आणि त्यांनी चेंडूला उचलून फेकलं. तोपर्यंत एक धाव एकवटली. 2 चेंडू मध्ये 24 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर 12 धावांची गरज आहे. यावेळेस दांडी दांडी गुल. यावेळी देखील चांगला चेंडू वेगाने फेकला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. इथे सेकंड इनिंग देखील झाली ब्रेक आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच रेजन्सी रेबन्स या टीमने. आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने चांगला परफॉर्म केला. 12 चेंडू मध्ये 24 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना मात्र 4 धावा खर्च करत 2 विकेट्स देखील आपल्या नावावर केल्यात. तो अष्टपैलू